शेतकरी भावांनो, आपल्या सर्वांचंच वावरीच पावरी आपल्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत। शेतकऱ्यांच्या आयुष्याचं सोनं झालं पाहिजे, शेतकरी सोन्याहून पिवळे झाले पाहिजेत आणि आमच्या सगळ्या शेतकरी भावांनी त्यांच्या शेतामध्ये सुद्धा हिरवं सोनं उगवलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रचंड काबाड कष्ट केलं पाहिजे। ही प्रत्येकाची भावना आहे। अगदी आपल्याला सगळं काही पुरवणाऱ्या आणि आपला भरोसा ज्यांच्यावरती आहे, सातत्यानं जे आपल्याला आश्वस्त करतायत, त्या व्यवस्थेला सुद्धा मनापासून वाटत नाही, पण कदाचित त्यांची सुद्धा बेगडी भावना आहे, त्यांचं बेगडी प्रेम आपल्यावरती आहे। पुतना मावशी सारखं त्यांनाही वाटते की शेतकऱ्याच्या आयुष्याचं सोनं व्हावं। आता सध्या मार्केटला सोनं हे लाखाच्या घरामध्ये जाऊन पोहोचलेलं आहे, पण एक काळ असा होता की ज्या काळामध्ये शेतकऱ्याच्या शेतातच चक्क सोन्याचा नांगर घातला होता। बरं, जगाच्या पाठीवर दोनच व्यक्तींची नावं अशी येतात इतिहासामध्ये की ज्यांनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चक्क सोन्याचा नांगर घातला होता। पहिलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो। खरं तर एका बाजूला मोगलाई होती, दुसऱ्या बाजूला आदिलशाही, निजामशाही, बरीदशाही, इमामशाही, डच आहेत, फ्रेंच आहेत, पोर्तुगीज आहेत, इंग्रज आहेत, हे सगळे आहेत। हे सगळे शत्रू असताना, शेतकऱ्यांच्या पिकाची नासधूस करत असताना, इथली रयत पूर्ण हवालदिल झालेली असताना, अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज फक्त अवघ्या 5 वर्षांचे होते आणि राजमाता जिजाऊ कर्नाटकातनं छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या पुण्याच्या ठिकाणी घेऊन आलेल्या होत्या। पुणे हे आता विद्येचं माहेरघर म्हणून संपूर्ण भारतभर खरं तर ओळखलं जाते। आणि पुण्याच्या ठिकाणी आल्यानंतर राजमाता जिजाऊंच्या लक्षात आलं की ज्यांना घेऊन खरं तर आपल्याला स्वराज्य उभा करायचं आहे, ती रयत इथं कुठं आहे? इथले मावळे नाहीत, इथले कुणी शेतकरी नाहीत, कष्टकरी नाहीत, मग कुठे गेलेत? तर पंडित मुरारदेव नावाच्या एका व्यक्तीनं त्या काळामध्ये पोलादी पहारा रवल्या होत्या, ज्या तब्बल 12 फुटी पोलादी पहारा होत्या, जागोजागी शेतामध्ये रवलेल्या होत्या। ती पहार नुकती रवलेली नव्हती, तर त्या पहारेवरती तुटक्या चपला लटकवलेल्या होत्या आणि काळ्या बाहुल्या अशा उलट्या लटकवलेल्या होत्या। आणि सांगितलं होतं की जर कुणी ही पोलादी पहार बाजूला काढेल आणि या शेतामध्ये जर नांगर घालेल तर त्याचा निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही। आता निर्वंश म्हणजे आपल्या सगळ्यांना शेतकरी भावांना माहित आहे की त्याचा वंश सुद्धा पुढचा शिल्लक राहणार नाही, त्याची मुलं बाळ सुद्धा जिवंत राहणार नाहीत। अशा प्रकारचा दम त्या काळामध्ये भरला होता इथल्या व्यवस्थेनं शेतकऱ्यांच्या मनामध्ये। आणि मग राजमाता जिजाऊंना असं वाटलं की आपण पुण्याला पुन्हा एकदा पुण्यभूमी बनवायचा आहे, ज्याला शापित भूमी बनवलंय त्याला पुण्यभूमी करायचं, तर कसं करायचं? राजमाता जिजाऊ विचार करत होता, साधी आपण पोलादी पहार जर उपटून टाकली आणि इथे जर नांगर चालवायचं ठरवलं तर जी परागंदा झालेली लोक आहेत, जी पुणे सोडून गेलेली शेतकरी आहेत, ती परत येतील का? तर येणार नाहीत असं वाटलं। मग एका जवळच्या व्यक्तीनेच राजमाता जिजाऊंना सांगितलं की आऊसाहेब, तुम्ही एक काम करा, शास्त्रामध्येच असं दिलेलं आहे की ज्या ठिकाणी गाढवाचा नांगर चालवलेला आहे, जिथं पोलादी पहारा रवलेले आहेत, त्या ठिकाणी खरं तर सोन्याचा नांगर जर चालवला तर ती पुण्यभूमी होते आणि त्याच्यासाठी 5 किलो सोनं लागतं। मग राजमाता जिजाऊंनी ताबडतोब त्यांच्या माहेरवरनं सोनं मागवलं। आता पाहिजे होतं 5 किलो, पण राजमाता जिजाऊंनी त्या काळात मागवले तब्बल 12 किलो सोनं। 12 किलो सोन्याचा नांगराचा फाळ तयार केला आणि तो जमिनीमध्ये घातल्यानंतर 5 वर्षांच्या शोभांना सांगितलं या नांगराला हात लावा। शोभांच्या सोबत बाकीचे सगळे सवंगडी त्या काळामध्ये आलेले आहेत आणि ती पोलादी पहार उपटून टाकली आणि गावोगावी परागंदा झालेल्या लोकांना त्या काळामध्ये जेवणावळी ठेवली होती। आपल्या भाषेत पार्टी, मेजवानी जी असते ती जेवणाची पार्टी ठेवली आणि परागंदा झालेली लोक झुंडीच्या झुंडी खरं तर पुण्याच्या दिशेने आल्या, सगळे शेतकरी आले। शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक विश्वास होता की राजमाता जिजाऊंनी ती पोलादी पहार उपटून टाकलेले, सोन्याचा नांगर जमिनीमध्ये घातलेला आहे आणि आता ही पुण्यभूमी झालेली आहे, त्यामुळे आपण आता इथे शेती करायला, शेती कसायला काहीच अडचण नाही। शेतकऱ्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणारी व्यवस्था म्हणजे राजमाता जिजाऊंची, छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्था आहे। जगाच्या इतिहासात फक्त आणखी एका व्यक्तीचं नाव येतं ज्यानं सोन्याचा नांगर घातलाय जमिनीमध्ये, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि त्यांच्या फार आधी राजा जनकानं मैथिली नगरी ही पूर्णपणे सोन्याच्या नांगरानं नांगरून काढली असं सांगितलं जातं। त्याच्यानंतर दुसरं उदाहरण सापडत नाही, त्याच्या आधीही सापडत नाही। म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्याचं सोनं करणारी ही व्यवस्था कुठल्या बाजूला विचार करा। एका बाजूला आज शेतकऱ्यांच्या अख्ख्या घरादारावर पूर्णपणे नांगर चालवायचा आणि शेतकऱ्यांना हवालदिल करून सोडायचं, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच्या शेतात सोन्याचा नांगर घालून शेतकऱ्याचं आयुष्य सोन्याचं करणारी छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्था कुठे विचार करा, किती फरक आहे। तेव्हा सोन्याच्या नांगरानं जमीन नांगरलेला हा किस्सा आपल्याला कसा वाटला? आपलं मत आम्हाला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास निश्चितपणे लाईक करा आणि असेच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही आमच्या वावरीच पावरे युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।